नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. तर बघा, आज मला छान अशी सुरमई मिळाली. मी जास्त नाही आणली, अर्धी सुरमई आणली. तर मी यातले 4 तुकडे फक्त मी घेणार आहे. तर आज माझ्या लेकीला काहीतरी वेगळं खायचंय. नेहमी आपण मसाला खातो, म्हणजे आपण फ्राय करतो, त्याच्यानंतर लाल मसाला करतो. तर आज आपण म्हटलं काहीतरी वेगळं करूया आणि अगदी कमी साहित्यात आणि घरगुती पद्धतीमध्ये बनवणार आहोत. तर इकडे बघा, साहित्य घेतलंय मी. ओला नारळ घेतलाय, लसूण मात्र थोडी जास्त घेतले, कोथिंबीर जास्त घेतली, एक छोटासा कांदा घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. आज मी लाल मसाल्याचा वापर करत नाहीये म्हणून हिरव्या मिरच्या घेतल्यात. तर अगोदर ना सुरमईला थोडंसं अगोळ लावून घेते. अगोळ म्हणजे मी म्हटलं कोकमाचा रस, तो लावून घेते. थोडी हळद लावून घेते आणि चवीनुसार पण थोडंसं मीठ टाकून आता आपल्याला आहे ना हे छान असं याला लावून घ्यायचंय आणि 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला करून ठेवते. कारण सुरमई अशी मच्छी आहे ना की ती लगेच नरम पडते. त्याच्यामुळे थोडी हळद आणि मीठ आणि अगोळ लावून घेतलेले म्हणजे कोकमाचा रस. तर बघा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि ओला नारळ जो आहे तो मी बारीक असा टेचून घेणार आहे. तर बघा, मसाला असा आपल्याला करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये अगदी पटकन करू शकता. खाण्यासाठी नाही, ही डिश खूप छान लागते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसं आहे ना, सगळेजण व्हिडिओ बघतात पण लाईक मात्र कोण करत नाही बरं का, आणि स्किप करून बघतात. तर प्लीज व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला सपोर्ट मिळेल. तर बघा, आपला मसाला आहे की नाही तो जाडाभडा असा छान वाटून झालेला आहे. बघा, मिक्सरमध्ये जर केलं ना तर तो पटकन होतो, पण पाट्यावरचं खाण्यासाठी अप्रतिम लागतो. त्याच्यामुळे मला खूप आवडतं, म्हणजे मलाच नाही घरच्यांना सुद्धा खूप आवडतं. आणि बघा, आपला मसाला बोलता बोलता पटकन तयार झालेला आहे. तर बघा, जो कांदा घेतलाय तो अगदी बारीक कापून घ्यायचा आहे आणि मी त्यातल्या ना 2 लसणाच्या पाकळ्या काढून ठेवल्या होत्या. त्या अगोदर ह्या बारीक करून घेते. बघा, मातीच्या हंडीमध्ये बनवते. तेल टाकते आणि तेल आपल्याला आहे ना छान असं तापून द्यायचंय. तेल छान तापलेलं आहे. लसूण जी कापून घेतले ती टाकते. बघा, हिंग टाकते. त्याच्यानंतर कांदा घेतलाय तो कांदा टाकते. थोडी हळद टाकते. तर बघा, आपला कांदा असा साधारणसा लालसर झालेला आहे. आता जो मसाला आपण करून घेतलाय ना तो मसाला टाकते. तर बघा, आपल्याला हा मसाला आहे ना कांद्याबरोबर असा छान परतवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लाल मसाला तर टाकणार नाही आहोत. तर बघा, मसाला असा छान असा परतवून घेते. मी बघा जाडसर ठेवला होता मसाला, जास्त बारीक केला नव्हता. तर बघा, आपला मसाला असा छान फ्राय होतोय. अजूनपर्यंत मीठ टाकलं नव्हतं, मीठ टाकते. तर बघा, चवीनुसार मीठ टाकते. मच्छीला मीठ टाकले पण ते अगदी थोडंसं टाकले. आता हे छान असं मीठ मिक्स करून घ्यायचं आणि 1 2 ते 3 मिनिटासाठी आहे ना मंद आचेवर असा मसाला छान शिजून देते अगोदर. तर बघा,
एक 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे, कारण कांदा कच्चा आहे, तो छान असा शिजला पाहिजे. तर बघा 3 ते 4 मिनिटासाठी आपला मसाला ठेवला होता. मसाला बघा किती जबरदस्त तयार झालेला आहे. बघा मातीच्या भांड्यामध्ये बनवून सुद्धा अजिबात हे लागलेलं नाहीये. आता याच्यामध्ये ना पाणी होते, जे पाटा धुवून घेतलेला आहे तेच पाणी टाकते. तर बघा जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सुगंध अप्रतिम येतोय. जी मच्छी मी हळद आणि अगोळ लावून ठेवली होती, अगोळ आणि मीठ, तर आता ही त्याच्यामध्ये सोडतीये मसाला. तर बघा मच्छी वरच्यावर राहू नये आणि मसाल्यामध्ये पूर्ण यावी म्हणून बघा अशी फक्त खालीवर फिरवून घेतलीये. मच्छीला अजिबात पलेता लावलेला नाहीये. आणि आता झाकण लावून अगदी 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला ही छान मंद आचेवर शिजून द्यायची आहे. बघा 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपला मसाला बघा किती जबरदस्त तयार झालेला आहे. तर बघा न हलवताच असं छान आपलं न हलवता म्हणजे न पलेता लावता आपल्याला फक्त एकदा असं घोळून घ्यायचंय आणि गॅस बंद करून टाकायचंय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय रस्सा कसा असा मस्त उकळतोय, असा रटारटा आवाज येतोय आणि किती डिलिशियस वाटते. म्हणजे बघताच क्षणी असं वाटतंय की नाही की आहा लगेच खायला सुरुवात केली पाहिजे. तर बघा गॅस बंद करते आणि 1-2 मिनिटं फक्त असंच ठेवून देते. आणि बघा त्याच्यावर अशी गरम गरम फुगलेली ज्वारीची भाकरी. तर बघा गॅस बंद करून 5 मिनिटं झाली होती तरी आपला मसाला बघा किती छान उकळतोय. म्हणजे खरं म्हणाल ना तर मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे एक पारंपरिक पदार्थ म्हटला तरी खूप छान होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातीच्या भांड्यातलं जेवण आहा अप्रतिम लागतं. मित्रांनो कोकम आहे ना, कोकम टाकलं मी पण तिथे ना व्हिडिओ स्किप झाला त्याच्यामुळे तो दाखवायचा राहिला. आपली मच्छी बघूया आपण. बघा मच्छीचा पीस अगदी अख्खाच्या अख्खा आहे. तर बघा आपली ग्रेव्ही बघा 1 नंबर झालेली आहे. तर मंडळी आज बनवले ग्रीन मसाला सुरमई आणि ह्याच्यावर अगदी गरम गरम नाचणीची किंवा ज्वारी बाजरीची भाकरी. आहा 1 नंबर बेत. तर काय म्हणता, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि हो इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.